अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य मनोजी घोरपडे, सन्माननीय सदस्य श्वेताताई महाले आणि सन्माननीय सदस्य विक्रमजी पाचपुते यांनी एक अत्यंत चांगली लक्षवेधी आपल्या समोर या ठिकाणी आणलेली आहे. अध्यक्ष महोदय, 2012 पासून राज्यामध्ये गुटख्यावरती बंदी आहे. परंतु आज आपण जर पाहिलं तर एका बाजूला गुटख्यावरती बंदी झालेली दिसती आणि दुसऱ्या बाजूला या महाराष्ट्र राज्यामध्ये कॅन्सरचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी फोफवत आहे. खरं जर पाहिलं तर गुटखा आणि कॅन्सर एक 36चा आकडा आहे आणि म्हणून 2012ला गुटखा बंदी त्या ठिकाणी राज्याने पुढे आणली. अध्यक्ष महोदय, बाकीच्या ठिकाणचं सांगणार नाही, परंतु माझ्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आजही जर प्रामुख्याने जर त्या ठिकाणी जर विचार जर केला तर शाळा असो कॉलेज असो त्या परिसरामध्ये गुटखा मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी विकला जातो. आणि या ठिकाणी पाचपुते साहेब स्वतः श्वेताताईने त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित त्या ठिकाणी केलेला आहे. माझ्या वैजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये जर आपण जर पाहिलं तर अनेक वेळेस टेम्पो तर टेम्पो, ट्रक तर ट्रक गुटखा त्या ठिकाणी पकडला. पोलीस प्रशासनाने कार्यवाही केली, गुटखा त्या ठिकाणी जमा झाला, परंतु त्याच्यानंतर कोणतीही कार्यवाही त्या ठिकाणी होत नाही. आणि अध्यक्ष महोदय, मी आपल्या मार्फत या ठिकाणी विनंती अशी करणार आहे का जर राज्यामध्ये 2012 पासून गुटखा बंदीचा जर कायदा जर त्या ठिकाणी जर असेल तर गुटखा येतोच कसा, हा सर्वात मोठा त्या ठिकाणी प्रश्न आहे. आणि म्हणून माझं वैजापूर गुजरातच्या बाउंड्रीकडून येणारा गुटखा याच्यावरती आपण काय कार्यवाही करणार आहे आणि जो काही कायदा त्या ठिकाणी आलेला आहे या कायद्यामध्ये काही बदल करणार आहे का, हे 2 प्रश्न फक्त त्या ठिकाणी मंत्री महोदयांना त्या ठिकाणी मी विचारतो. धन्यवाद.